बघा आपलं करेक्ट आउटपुट आलेलं आहे, मल्टिप्लिकेशन इज 15. हा प्रोग्राम कसा करायचा याची आयडिया ऑलरेडी मी फर्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे आपल्या ॲडिशनच्या प्रोग्राममध्ये दिली होती. पण स्टील बिगिनिंग लेवलला खूप सारे कन्फ्युजन असतात, गोंधळ उडालेला असतो. म्हणून आपण पुन्हा एकदा हा मल्टिप्लिकेशनचा प्रोग्राम घेतो आहे. आणि अजून एकदा काय होतं ना की गणितामध्ये म्हणजे मॅथ्समध्ये जसं आपण मल्टिप्लिकेशनसाठी गुणाकाराचं चिन्ह वापरतो, इंटू साईन वापरतो, तसं कीबोर्डवरती हे चिन्ह नसतं, साईन नसतं. सो मग बऱ्याचदा असं होतं की आता काय वापरायचं ना मल्टिप्लिकेशनसाठी. सो म्हणून हे सगळे जे असे काही डाऊट आहेत आणि एक प्रॅक्टिस म्हणून सुद्धा हा प्रोग्राम आपण घेतो आहे. सो द प्रॉब्लेम स्टेटमेंट इज राईट अ पायथन प्रोग्राम टू ॲक्सेप्ट 2 नंबर्स फ्रॉम द युजर अँड डिस्प्ले देअर मल्टिप्लिकेशन. सो आता या प्रोग्रामसाठी सुद्धा आपण काय करायचं, 2 व्हेरिएबल घेऊयात, एक नंबर 1साठी एक नंबर 2साठी आणि एक रिझल्ट व्हेरिएबल घेऊया मल्टिप्लिकेशनचा रिझल्ट स्टोअर करण्यासाठी आणि नंतर आपण ते प्रिंट करून देऊया. सो चला प्रोग्राम स्टार्ट करू. तर मी पहिला घेते N1 नंबर 1साठी इक्वल टू इनपुट इन ब्रॅकेट इन डबल कोट एंटर फर्स्ट नंबर. ठीक आहे. पण आता इथं आपल्याला इनपुटच्या आधी काय द्यावं लागणार आहे. जर तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ बघितला असेल तर मी हा कन्सेप्ट क्लिअर केला आहे की इथं आपण आधी इंट फंक्शन द्यायचं टाईपकास्टिंगच्या कन्सेप्टसाठी. ते का यूज करायचं आणि ते नाही वापरलं तर काय होणार, वापरलं तर काय होणार, हे सगळं मी तिथे एक्सप्लेन केलं. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर पहिलेच ते जाऊन बघा. तर आता आपण ह्या इनपुट फंक्शनच्या आधी द्यायचं इंट फंक्शन. हे टाईपकास्टिंगसाठी असतं. मी पुन्हा सांगते की इनपुट फंक्शन काय करतं, बाय डिफॉल्ट स्ट्रिंग व्हॅल्यू रिटर्न करतं. पण आपण तर नंबर देणार ना, आता जे काही नंबर देणार मल्टिप्लिकेशनसाठी, सो त्यालासुद्धा मग पायथन काय अज्युम करणार की ती स्ट्रिंग ॲज अ स्ट्रिंग अज्युम करणार. सो ते अवॉइड करण्यासाठी आपल्याला इंट फंक्शन द्यावं लागणार. सो मग ते पायथनला समजेल की दिलेला नंबर हा एक नंबर आहे, की ती स्ट्रिंग नाही आहे. ठीक आहे. सो त्यासाठी आपण इंट फंक्शन आधी दिलं पाहिजे. सो इंट आणि हे नंतर इथं ब्रॅकेट क्लोज करायचं लास्टला. त्यानंतर N2 व्हेरिएबल घेते नंबर 2साठी. इंट फंक्शन पहिला, तर त्यानंतर इनपुट इन ब्रॅकेट इन डबल कोट एंटर सेकंड नंबर. आता काय करायचं, याचा रिझल्ट एक व्हेरिएबल घेऊया, त्याच्यावर याचा मल्टिप्लिकेशन स्टोअर करायचे. मग काय घ्यायचं, रिझल्ट इक्वल टू N1. आता मल्टिप्लिकेशनसाठी आपण काय वापरतो प्रोग्रॅमिंगमध्ये, कुठलीही लँग्वेज असू द्या, आपण वापरतो स्टार सिम्बॉल. ठीक आहे, स्टार साईन हे वापरतो. N1 स्टार N2 द्यायचा. मग काय होणार, N1 आणि N2ची मल्टिप्लिकेशन होणार, जो काही रिझल्ट असेल तो रिझल्ट व्हेरिएबलवरती स्टोअर होणार. आता ह्या रिझल्ट व्हेरिएबल मध्ये जी काही मल्टिप्लिकेशन आली असेल ती आपल्याला प्रिंट करायची. सो मग प्रिंट स्टेटमेंट देऊया नेक्स्ट लाईनला. प्रिंट इन ब्रॅकेट इन डबल कोट मी देते मल्टिप्लिकेशन इज. ओके. आता कॉमा द्यायचा आणि हे जे काय आपण रिझल्ट व्हेरिएबल दिलेलं ते इथं देऊन टाकायचं. मग आता काय होणार, आधी हे स्ट्रिंग आपली जे काय आहे मल्टिप्लिकेशन इज हे प्रिंट होणार. मग आणि त्याच्या पुढं हे कॉमानंतर आपण रिझल्ट व्हेरिएबल दिलं आहे, त्याच्यामध्ये जी काही व्हॅल्यू स्टोअर झालेली असेल, मल्टिप्लिकेशन जी काही आलेली असेल ती मल्टिप्लिकेशन इज ह्या टेक्स्टच्या पुढं ती प्रिंट होणार. ठीक आहे. सो आता बघा हा प्रोग्राम वर्क कसा करणार. N1मध्ये समजा मी दिला आता पहिला 5. ठीक आहे. N2मध्ये एंटर सेकंड नंबर मी दिला 3. मग आता काय होणार, इथं नंबर दिला 5, इथं दिला 3. आता खाली आला प्रोग्राम कंट्रोल. ठीक आहे, रिझल्टवर इथं काय होणार, 5 × 3 जो काही रिझल्ट असेल तो मग रिझल्ट व्हेरिएबलवरती स्टोअर होणार आणि नेक्स्ट लाईनला प्रोग्राम कंट्रोल आल्यावर काय स्टेटमेंट आहे, प्रिंट स्टेटमेंट आहे. सो मग ते प्रिंट होणार मल्टिप्लिकेशन इज कॉमा रिझल्टमध्ये जी काय व्हॅल्यू आहे ती इथं स्टोअर होणार. आता बघा इथं आपण डबल कोटमध्ये रिझल्ट व्हेरिएबल नाही दिलं, डबल कोटमध्ये काय दिलं, फक्त मल्टिप्लिकेशन इज. म्हणजे जेव्हा आपल्याला टेक्स्ट आउटपुटवर प्रिंट करायचं असतो आउटपुट स्क्रीनवर, तेव्हा आपण डबल कोटमध्ये त्याला देतो आणि जेव्हा त्याची व्हॅल्यू स्टोअर करायची म्हणजे शो करायचे तेव्हा आपण त्याला असंच द्यायचं, म्हणजे डबल कोटमध्ये नाही द्यायचं, सिम्पल ब्रॅकेटमध्ये द्यायचं. इथं कॉमा का वापरला आहे तर कॉन्कॅडिनेशनसाठी. ठीक आहे. त्यानंतर मग आता काय होणार, 5 आणि 5 त्रिक 15. मग मल्टिप्लिकेशन इज काय येणार, 15 येणार. ठीक आहे. तर बघा आता हा प्रोग्राम आपण सेव्ह करू आधी आणि मग रन करून बघू. ओके. सो बघा एंटर फर्स्ट नंबर दिला 5, एंटर सेकंड नंबर देते 3. बघा आपलं करेक्ट आउटपुट आलेलं आहे, मल्टिप्लिकेशन इज 15.
सेम अशाच प्रकारे तुम्हाला डिव्हिजनचा सुद्धा प्रोग्राम करायचा आहे. काय करायचं ना, फक्त आता आपण मल्टिप्लिकेशनसाठी स्टार सिम्बॉल वापरलं, तिथं फक्त डिव्हिजनचं साईन वापरायचं आणि प्रिंट करताना डिव्हिजन इज लिहा किंवा फक्त डिव्हिजन लिहिली तरी चालेल आणि ते रिझल्ट व्हेरिएबल डिस्प्ले करून द्या. बाकी काही चेंज नाही, फक्त सिम्बॉल तुमचे जे काही साईन आहेत ते फक्त चेंज होणार, बाकी काहीच बदलायचं नाही. ठीक आहे. सो तुम्ही डिव्हिजनचा प्रोग्राम नक्की ट्राय करा आणि जर काही डाऊट असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की विचारा. आणि हां, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक यू.